आणि आता पुणे अपघात प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात. नार्को टेस्ट करण्याची माझी तयारी, मात्र आरोप निष्पन्न न झाल्यास दमानी यांनी घरी गप्प बसावं. पुणे अपघात प्रकरणात दमानी यांनी केलेल्या आरोपाला अजित पवारांचं उत्तर. माझी नार्को टेस्टची तयारी आहे, पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा आहे का ती तयारी. अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, कोणत्या वकिलामार्फत दमानी यांनी राष्ट्रवादीला टार्गेट करण्याची सुपारी घेतली, खुलासा करणार. अजित पवारांवरील आरोपांनंतर सूरज चव्हाणांचा इशारा. पवारांनी सूरज चव्हाण जे त्यांच्याच पक्षातले आहेत त्यांना थोडी विद्वत्ता द्यावी. मी काय आहे, मी सुपारीबाज आहे का रिचार्जवर काम करणारी बाई आहे, हे अजित पवार, छगन भुजबळ सारख्या लोकांना अगदी उत्तमपणे माहीत आहे. आणि ते मी काय आहे त्याची समज तुम्ही सूरज चव्हाणांना ताबडतोब द्या, नाहीतर ह्याच्या पुढे मी काय करेन हे तुम्हीच त्याला जबाबदार राहणार, एवढं मला त्यांना वॉर्निंग द्यायचंय. सूरज चव्हाणांच्या वक्तव्यांना संतापाला चव्हाणांनी 24 तासात माफी मागावी. दमानिया आक्रमक झाल्यात तर माझे मोबाईल कधी देखील तपासा, अजित पवारांचे फोन तपासणार का, दमानी यांचा हा सवाल. डॉक्टर अजय तावरेंच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी वाढते, सुषमा अंधारेंनी ट्विट करत व्यक्त केली ही शंका. सगळ्यांची नावं जाहीर करेन असं तावरेंचं वक्तव्य होतं. या प्रकरणी आरोग्य खात्यासंदर्भात निकालानंतर खुलासे करणार, अंधारेंची माहिती. कोणाचा जीव घेणं एवढं सोपं काम नाही. अजय तावरेंना सुरक्षेची काळजी असेल तर त्यांनी आयुक्तांना बोलावं. संजय शिरसाट यांचं अंधारेंना हे उत्तर आहे. अजय तावरे, पल्लवी सापळेंसारखी अनेक नावं समोर येतील. या सर्वांचा आणि या 6व्या मजल्याचा काय संबंध? सर्व गोष्टी पुढे यायला पाहिजेत, सुषमा अंधारेंचा निशाणा. पल्लवी सापळे, अजय तावरे, अजय चंदनवाले, ह्या सगळ्या नावांचा आणि 6व्या मजल्याचा काय संबंध आहे? 2.5 वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे? या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजे. सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर चमकोन येते, त्यांचा इतिहास सर्वांना माहिती. सूरज चव्हाण यांची ही टीका, तर अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई असा देखील हल्लाबोल केला. अंधारे असतील किंवा रवींद्र धंगेकर असतील, हे दोन नेते त्यांना माध्यमामध्ये प्रसिद्धी भेटायला लागली आहे म्हणून रोज उठायचं, कुठल्या तरी ऑफिसवर जायचं, कसले तरी आंदोलन करायचे. आता हे किती धुतलेल्या तांदळासारखे हे महाराष्ट्राला माहित आहे, आम्हाला माहित आहे. पुण्यात खोटे गुन्हे दाखल होतात. पुणे कार अपघाताची हाय प्रोफाईल घटना, घटनेची सीबीआय चौकशी व्हावी, नाना पटोले यांची मागणी. गृह खातं सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या आणि गृह खातं माझ्याकडे द्या, सुषमा अंधारेंची फडणवीसांवर ही टीका. तर लंडनवरून आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडे गृह खातं देऊ, शिरसाट यांचा टोला. तावरे आणि अगरवाल तेवढेच कॉल झालेत की आणखी काही कॉल झाल्याची शक्यता? मला असं वाटतं की हे सगळं सीडीआर वगैरे तपासणं ही गृह खात्याची जबाबदारी आहे. आणि सगळ्यात जर मी करायचं असेल तर मी पुन्हा म्हणेल की गृह खातं माझ्याकडे द्या, मी चालवून दाखवते. नाही, त्यांच्याकडे नाही, आम्ही उबाटा गटाच्या नेत्यांकडे देणार आहोत. नाही, उबाटा गटाचे सगळे नेते सक्षम आहेत, त्यांच्याकडे देणार आहोत. त्यांना लंडनहून येऊ द्या, त्यांच्याकडे गृह खातं दिले जाईल.